नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एकदा ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सी-ए-टी काउन्सिलिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यातल्या त्यात एन-ई-टी काउन्सिलिंगचा जर विचार केला जातो, एम-बी-बी-एस असेल, बी-एम-एस असेल, बी-डी-एस असेल, बी-एच-एम-एस असेल किंवा नर्सिंगच्या ॲडमिशन, त्या ठिकाणी मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरतो आपण. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट सबमिट केले जातात. मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की वेदर माझा डेटा किंवा मी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला आहे किंवा नाही, तो कशा पद्धतीने चेक करायचा. प्रोसिजर सिम्पल आहे, आपल्याला तो इझिली समजलाच पाहिजे. पण त्या अगोदर आपण कशा पद्धतीनं तो ॲप्लिकेशन फॉर्म भरला पाहिजे, ॲक्सेस केला पाहिजे, तीही अगदी थोडक्यात नॉन टेक्निकल वेने मी इन्फॉर्मेशन देणार आहे. व्हिडिओ सिम्पल आहे, तो तुम्हाला इझिली समजून येईल हे तुमच्या लक्षात घेऊन या. पहिल्यांदा आपण जाणार आहोत गुगलच्या URL किंवा जो काही सर्च इंजिन आहे त्यामध्ये आपण मेन्शन करणार आहोत या ठिकाणी आयदर सी-ए-टी एम-बी-बी-एस काउन्सिलिंग 2025 म्हणा, किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी जरी नीट एम-बी-बी-एस काउन्सिलिंग जरी म्हटलं तरी चालेल. एम-बी-बी-एस काउन्सिलिंग म्हटल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला इंटरफेस तयार होतो आणि जी काही महाराष्ट्रासाठी जी काही तुम्हाला सी-ए-टी सेल दिसून येते की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, ही आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर आपल्याला हा इंटरफेस या ठिकाणी ओपन होतो. हा इंटरफेस तुम्हाला दिसून येतोय. ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे, जो तुम्ही भरणं किंवा तो पाहणं, त्याची ऑथेंटिसिटी चेक करणं गरजेचं आहे. या सी-ए-टीच्या ॲडमिशन्समध्ये अगदी सी-ए-टीच्या एक्झामिनेशन पोर्टलपासून, कॅन्डिडेट हेल्पपासून तुम्हाला हे सी-ए-टी अटल पण दिसून येईल, जो उजव्या हाताला तुम्हाला दिसून येतोय. तुम्ही फॉर्म भरत असताना, नीटचा फॉर्म भरत असताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पण आपल्या दृष्टीने आज महत्त्वाचं आहे की नीट ॲडमिशन पोर्टल. तर नीट ॲडमिशन पोर्टलच्या संदर्भामध्ये हा आपल्याला ॲडमिशन पोर्टल दिसून येतो अकॅडमिक इयर 2025 आणि 26चा. त्याला जर आपण प्रेस केलं तर प्रेस केल्यानंतर जर बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला मिडल पोर्शनला हा कॅप 2025-26 दिसून येतो आहे. आणि दोन्ही साईडला जर पाहिलं तर तुम्हाला सी-ए-टी महाराष्ट्र सेल जी वेगवेगळी ॲडमिशन कंडक्ट करतो आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं असेल टेक्निकल एज्युकेशन येतं आहे, ज्यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन्स येतं आहे, त्या पद्धतीनं आपल्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पण येतात. आणि सर्वात महत्त्वाचा कोर्सेस जो काही येतो आहे, जो आपल्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असणार आहे, तो असणार आहे की मेडिकल एज्युकेशनचा कोर्स. तो हा मेडिकल एज्युकेशनचा कोर्स आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर हा आपल्याला सर्वात खाली राईट हँडला मेडिकल एज्युकेशनचा कोर्स दिसून येतो. होपफुली मला तो सर्वांच्या लक्षात आला असेल की हा मेडिकल एज्युकेशनचा कोर्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या मेडिकल एज्युकेशन्समध्ये आपल्याला कॉलेज जे काही रजिस्टर करतात, मेडिकल असेल, आयुष कॉलेज असेल, त्यांच्यासाठी ही लिंक आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आपल्याला ही लिंक या ठिकाणी दिसून येते. ती दोन्ही लिंक आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे ती लिंक अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधली ही नीट UG. आता या नीट UGला गेल्यानंतर तुम्ही प्रेस करताय. नीट UGला गेल्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेटचं लॉग इन दिसतं आहे आणि या लॉग इनला जर तुम्ही क्लिक केलं तर रेग्युलर जी काही मेथड्स असते, जर तुम्ही नवीन असाल तर नवीन असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा तुम्हाला इंटरफेस दिसून येतो. नवीन असेल तर या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करा आणि नवीनच्या पद्धतीनं वर्कआउट केल्यानंतर ही तुम्हाला इंटरफेस आपल्याला दिसून येते, जसं मी तुम्हाला मेन्शन्स केली. आणि एकदा तुम्ही नाव रजिस्टर केलं की फॉर एक्झाम्पल, जस्ट टेक द एक्झाम्पल की या ठिकाणी तुम्ही नीटला जाताय किंवा लॉग इनला जाताय. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुमचं हे डायरेक्टली ओपन होणार आहे. जर नसेल रजिस्टर तर तुम्हाला हे कॅप प्रोसेस रजिस्ट्रेशनला जावं लागेल. तुम्ही इथं कॅपला गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन दिसतंय, पण आपल्या दृष्टीनं आपल्याला फॉर्म भरायचा आहे नीटचा. आपण जाणार आहोत मेडिकल आणि आयुष एज्युकेशनला. या ठिकाणी आपण प्रेस करतोय. या ठिकाणी प्रेस केल्यानंतर जो काही तुम्ही फॉर्म रजिस्टर केलेला असेल, जे काही डॉक्युमेंट दिलेले असेल, त्याचं तुम्हाला स्टेटस दिसून येतोय आणि हा स्टेटस खूप महत्त्वाचा आहे. जर स्टेटस इनकम्प्लीट असेल तर इनकम्प्लीट दिसून येतोय. जर काही पोर्शन इनकम्प्लीट असेल तर तो आपल्याला इथे गाईड करतोय. पहिल्यांदा आपण हा स्टेटस इथं फिलअप केला जातोय आणि एकदा फिलअप केल्यानंतर ही आपल्याला इंटरफेस ओपन होतं. तुम्ही कुठली डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत ही डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिसून येतात आणि एकदम क्लिअरली इन्फॉर्मेशन आपल्याला
या फॉर्ममध्ये भरायची आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल केला जातो, तुम्हाला नीट इन्फॉर्मेशन भरायची आहे, नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, कुठल्या कॅटेगरीचं रिझर्वेशन असेल तर तुम्हाला रिझर्वेशन या ठिकाणी फिलअप करायचं आहे, नंतर हे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन्स आहे. ही 1 बाय 1 तुम्ही जर भरल्यानंतर जर तुम्ही कंप्लीट केली तर ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे येऊन जातं आहे की दिस इन्फॉर्मेशन इज कम्प्लिटली. आणि यातली जर एखादी इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट जर असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जो काही ग्रीन कलरचा पोर्शन्स आहे तो तुम्हाला दाखवून येतो इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे. आता प्रश्न पडतो की सर यामध्ये आम्हाला कुठली इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन भरत असताना जी टेक्निकल इन्फॉर्मेशन पहिल्यांदा तुमचं ॲप्लिकेशन ID जो काही आहे तो ॲटोमॅटिकली ही सिस्टीम घेते, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं नाही आहे की ॲप्लिकेशन तुम्हाला हा ID दिसून येतो, बरोबर आहे. ही फर्स्ट पॉईंट दिसून येतं कुठल्या राऊंडसाठी तुम्ही करत आहात. सर्व आपल्याला कोर्सेस या ठिकाणी दिसून येतात आणि ही आपल्याला कन्फर्मेशन आहे की MBBS आहे, BDS आहे, आयुष आहे. आयुष अलाइडेड कोर्सेस आपल्याला तुम्ही दिसून येतात. राऊंड नंबर 1 आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नीट जी काही एक्झाम दिलेली आहे, नीट UG विषयी तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड असेल, स्कोअर कार्ड असेल, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पुट करावी लागते. हा मी त्याचा प्रिंटेड फॉर्म घेतलेला आहे, तो बारकाईने तुम्ही जपून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे सब्जेक्ट कुठले होते हे सब्जेक्ट तुम्हाला मेन्शन्स केले जातात. तुम्हाला किती पर्सेंटेज मार्क्स मिळाले जातात, 720 पैकी तुमचे मार्क्स या ठिकाणी मेन्शन्स केले जातात. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ही प्रत्येक फॉर्मला भरावी लागते, तीही तुम्हाला या ठिकाणी मेन्शन्स केली जाते. तर ही जस्ट मी अवॉइड करतो आहे, नाहीतर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल. नंतर गरजेचं असतं तुमचा परमनंट ॲड्रेस काय, तुमचा टेम्पररी ॲड्रेस काय, तो या ठिकाणी फिलअप केला जातो. आणि ज्या काही कॅटेगरीजमध्ये असाल, रिझर्वेशनमध्ये असाल, त्या रिझर्वेशन्समध्ये देखील तुम्हाला ही माहिती भरावी लागते. त्याचबरोबर तुमचं SSC असेल, HSC असेल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागते. महत्त्वाचं आपल्याला HSCचे मार्क्स तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि सिस्टीम ॲटोमॅटिकली तुम्हाला ही जनरेट करते की तुमचे मार्क्स किती आहेत किंवा काय पद्धतीने तुम्ही वर्कआउट होत आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. आणि जर पूर्णपणे फी भरल्यानंतर जे काही तुम्ही महाराष्ट्र कोटासाठी अप्लाय करत असाल, स्टेट कोटासाठी अप्लाय करत असाल, 1000 रुपीज आहे. आणि ऑल इंडिया कोटासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ही फी ही 1000 + 500 दिसून देतं. आणि जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड नाही केलेत ते तुम्हाला इथे दिसून येतील. आणि जी काही तुम्ही फी भरणार आहात ती फीची रिसिप्ट ही बरोबर आहे का हे मला वाटतं या ठिकाणी तुम्ही पाहायला विसरू नका. तर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपली डॉक्युमेंट काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड कुठले आहेत, काय नाहीत हे तुम्हाला इथे दिसून येतं. आणि जे काही पुढच्या प्रोसिजरसाठी तुम्ही प्रिपेअर राहणार आहात की प्रेफरन्स राऊंड कुठला, वी आर वेटिंग फॉर द प्रेफरन्स राऊंड, तो पूर्णपणे एम्प्टी दिसतोय. अप्लाइड सेशनपर्यंत तुम्हाला पूर्णपणे एम्प्टी दिसतंय. आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन रिपोर्ट आणि पेमेंट रिसिप्ट ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर साधारणपणे कॅप राऊंडची माहिती भरल्यानंतर काय काळजी घेणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला मेन्शन्स केलं. बहुतेक विद्यार्थी ही काळजी घेत नाही आहे. कुठली काळजी घेत नाही आहे की माझा संपूर्ण फॉर्म मी भरलेला आहे का. जसं या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं आहे ॲप्लिकेशन स्टेटस तुमचा इनकम्प्लीट असेल तर हा इनकम्प्लीट स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे दिसून येतो आहे. हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कुठला पार्ट नाही, कुठला पार्ट गरजेचा आहे तो 1 बाय 1 जर तुम्ही मेन्शन्स केला तर मला वाटतं अडचण होणार नाही. छोटासा व्हिडिओ होता तो तुम्ही एन्जॉय केला असेल. कॅप राऊंड नंतर कॅप 1 राऊंडच्या पूर्वी कुठले डॉक्युमेंट कंप्लीट आहेत, इनकम्प्लीट आहेत हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. धन्यवाद.